पाटण तालुक्यातल्या एकूणच आणि माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा जर विचार केला तर अत्यंत दैदिप्यमान अशा पद्धतीचं यश शिवसेनेला मिळालेलं आहे. मी निवडणूक प्रचार दौऱ्यादरम्यान जसं सांगितलेलं होतं की निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे आणि जनतेनं एकदा निवडणूक हातात घेतली की कशा पद्धतीनं त्याचा निकाल येतो हे कालच्या निकालावरनं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. विकास कामांच्या मुद्द्यावर, जनसंपर्काच्या मुद्द्यावर, सर्वसामान्य लोकांच्या सुखादुःखात आणि अडचणीला त्यांना मदतीला धावून जातो आम्ही, मी माझे कार्यकर्ते, ह्या सगळ्या गोष्टीचा जनतेनं सामान्य लोकांनी विचार केला आणि मतदारसंघात असणाऱ्या बलाढ्य धनशक्तीच्या विरोधामध्ये सामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेऊन हा विजय मिळवलेला आहे. पाटणमध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाने तुम्हाला टार्गेट केलेलं होतं आणि राज्यातील बडे नेते या ठिकाणी आले, मंत्री आले आणि त्यांनी तुमचा घोडेफारा टांगा पलटी करू म्हटलं. काय आता याला उत्तर तुमच्या कार्यकर्त्यांकडून दिलं ना? काल बघा त्यांनी काय काय वक्तव्य केलं, टांगापलटी काय म्हटले, कुणी कुणी येऊन इथं पालकमंत्री नेमले, कुणी कुणी येऊन इथं पॅकेज, विशेष पॅकेज, डबल पॅकेज, ती पॅकेज दिली. पण काय त्याचा परिणाम झाला? हा मतदारसंघ स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, स्वर्गीय आबासाहेब यांच्या विचारावर चालणारा मतदारसंघ आहे. देसाई परिवाराच्या 4 पिढ्या जनसेवेमध्ये या मतदारसंघामध्ये आम्ही आहोत. पिढ्यानपिढ्याचं आमच्या परिवाराचं या तालुक्यातल्या जनतेबरोबरचं नातं आहे. हा तालुका कुटुंब मानून आम्ही देसाई परिवारानं काम केलेलं आहे. त्यामुळं असं कुणाचं डबल टिबल पॅकेज, कुणी दुसरा पालकमंत्री नेमला इथं आणून आणि कुणी काय टांगा पलटी आणि घोडे काय म्हणले फरार, ह्या अशा गोष्टीचे किती जरी वक्तव्य केले तरी आमच्या मतदारसंघातली जनता अशा पद्धतीच्या वक्तव्याला बिलकुल थारा देत नाही. आणि मी म्हणलं तसं जनता आमच्या पाठीची आहे. त्यामुळे असे किती नेते आले आणि किती वक्तव्य केली तरी त्याची आम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही जरी कुणाला मालकमंत्री म्हटलं आणि काय म्हटला तरी ह्या मतदारसंघातली, मी मगाशी जसं सांगितलं, आमचं 4 पिढ्यांचं नातं आहे. त्यामुळे ह्या मतदारसंघातली जनता माझी मालक आहे. त्यामुळे गणेश नायकांनी मला मालकमंत्री म्हणण्यापेक्षा किंवा म्हणले जरी असतील तरी माझी जनता माझी मालक आहे आणि माझ्या जनतेनं माझ्यावरती कालच्या निवडणुकीमध्ये विश्वास व्यक्त केलेला आहे. साहेब